नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही पुस्तकं तर तुमच्या भेटीला आणतच असतो, नवीन लेखक सुद्धा तुमच्या भेटीला आणत असतो. पण आज जे पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि जे लेखक आपल्यासोबत असणार आहेत ते खूप फ्रेश आहेत, खूप वेगळे आहेत. कारण ते पुस्तक आहे क्रिकेटवरचं. खरं तर क्रिकेट म्हणजे तमाम भारतीयांचं पहिलं प्रेम आहे. पण क्रिकेट म्हणजे फक्त खेळाडू नाहीत किंवा मॅचेस नाहीत, त्या पलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत विक्रम साठे. विक्रम साठे यांचं हाऊ सचिन डिस्ट्रॉयड माय लाईफ हे पुस्तक आलेलं आहे आणि खूप गाजतंय ते पुस्तक. हे पुस्तक मराठीत सुद्धा आलेलं आहे. श्वेता प्रधान यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. या पुस्तकाबद्दलच आज विक्रम साठे यांच्याशी आपण बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात. खरं तर तुमच्याशी बोलण्याचं खूप टेन्शन आलंय, कारण इतकं जगभर फिरलेलं आहे क्रिकेटबद्दल, अनेक गोष्टी माहिती असलेला आमच्यातला एक माणूस असा आम्हाला तुम्ही नेहमी वाटत आलेला आहात. पण इतकं तुम्ही बोलता, इतके कार्यक्रम क्रिकेटबद्दलचे करता, मग पुस्तक का? ऍक्च्युली तसं मला आता 10 वर्ष झाले इंडियन टीम बरोबर टूरिंग करून, आणि मी सगळीकडे शोज केले. पण काय, स्टँडअप कॉमेडीचा एक फॉर्मॅट असतो. आपल्याला टेन्शन असतं की सगळे हसलेच पाहिजे, नाही तर आपला काय धंदा जाईल. म्हणून कॉन्स्टंटली तुम्ही विनोदच शोधत असता नेहमी. पण क्रिकेट टूरिंग करताना आपल्याला असं लक्षात येतं की क्रिकेट इज फार मोर देन व्हॉट यू सी. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, स्टॅटिस्टिशियन असतो, मॅसिओर असतो, क्रिकेटर्सच्या मनातल्या गोष्टी असतात, मग टूरिंग मध्ये काय काय मजा होते ना, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कॉमेडीच्या रूपात 1 तासात नाही सांगू शकत. तेव्हा मला असं सारखं, मी जेव्हा टूरिंग करत असताना मला नोट्स येत होत्या की हे काय मस्त गोष्ट आहे, किंवा टुरिझम करताना आपल्याला इन्साइट्स जे येतात ह्या सगळ्या मी कॅप्चर करत गेलो. आणि मला असं वाटलं की आपण जर का हे सांगू नाही शकलो लोकांपर्यंत, तर जो क्रिकेटचा जो फॅन आहे म्हणजे त्याला एक महत्वाची गोष्ट क्रिकेट बद्दल कळणार नाही. आणि कॉमेडी फॉर्मॅट मध्ये हे बसत नसल्यामुळे मी असं ठरवलं की हे आपण पुस्तकात हे करूया. कारण इनसाइट सचिन बरोबर किंवा राहुल बरोबर महत्वाच्या गोष्टी ज्या बोलल्या गेल्या आहेत आणि ज्या सिरियस आहेत थोड्या पद्धतीने, त्या मी माझ्या ह्युमरच्या पद्धतीने मांडल्यात. पण त्या इन्साइटफुल असल्यामुळे पुस्तक हे बेस्ट फॉर्मॅट होतं. खरंच, आणि हे खूप सुंदर आणि खूप फ्रेश, मी म्हटलं तसं पुस्तक झालंय. पण याचं नाव जे आहे ते मात्र थोडंसं वादग्रस्त वाटतंय, कारण की सचिननी अनेकांचे आयुष्य घडवलेत आणि मग हे नाव का, असा एक प्रश्न पडला होता. मी असं नेहमी म्हणतो की सचिननी ऍक्च्युली बरेच लोकांचं आयुष्य घडवलं, पण खूप लोकांचं डिस्ट्रॉय का केलं. कारण आमची जी सगळी जनरेशन होती ही सचिनच्या जनरेशन बरोबर होती. आणि आम्ही काही केलं तरी आई खुश नाहीच. कारण काही मला आठवतं 74 रन केल्या होत्या त्या दिवशी, सचिननी 324 केल्या. तर माझ्या बाबांनी मला कॉंग्रॅच्युलेशन पण म्हणलं नाही. आणि मग मला वाटलं की आपण काही करतोय तर मग सचिनच मोठा कसा सारखा. आणि अशा पद्धतीने मी ते मांडले की सचिन ही जी फेनॉमिनन होती त्याच्यामुळे सक्सेस हा 40 वर्ष जो नॉर्मली येतो तो 16व्या वर्षी यायला लागला. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रेशर खूप पडलं. पण माझ्या बाबतीत असं घडलं की सचिनची इमिटेशन किंवा मायमिंग केल्यामुळे मला क्रिकेटचं एक मोठं द्वार ओपन झालं, आणि त्याच्यामुळे घडवलं पण बिघडवलं पण. नक्कीच. आणि जसं मी म्हटलं की हे पुस्तक फक्त खेळाडूंबद्दल नाही, म्हणजे फक्त एकट्या सचिन बद्दल नाही आहेत. ड्रेसिंग रूम मध्ये काय चालतं खेळाडूंच्या हे सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्ही स्लेजिंग बद्दल लिहिलेलं आहे, कॉमेंट्री बॉक्स बद्दल लिहिलेलं आहे, किंवा अगदी मसाजिस्ट पासून अनेक गोष्टींबद्दल तुम्ही लिहिलंय. हे सगळं लिहावं कारण हे क्रिकेट आकडेवारी सोडून या सगळ्या गोष्टी सांगाव्यात, असं का वाटलं? मला असं वाटतं की आकडेवारी ही इंटरनेटवर मिळतेच आता. आणि उलट माझ्यापेक्षा काय अनेक क्रिकेट रसिकांना आकडेवारी माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. पण ह्या ज्या सॉफ्ट गोष्टी आहेत की क्रिकेटर हा पहिला ह्युमन बिंग आहे, म्हणजे माणूस आहे. आणि आपण नुसतं बघतो अरे त्याने असा शॉट का मारला, तो असा का करतोय, पण त्याच्या मागे आपण त्याची थिंकिंग. सचिन तेंडुलकर आपल्या बॅटी बरोबर, जसं म्हणजे मी म्हणतो ना की सोल्जर कसा आपलं गन घेऊन प्रॅक्टिस करतो, त्याचं फुंकर मारतो, क्लिंट इस्टवूडचे सिनेमे आपण पाहिले, तसं सचिन बॅट घेऊन अर्धा तास तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो की बॅटचे ग्रेन्स असे असले तर असे त्याचा इम्पॅक्ट होईल. पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण सचिनचं फक्त सक्सेस पाहतो किंवा राहुल द्रविडचं सक्सेस पाहतो, पण त्याच्या मागे ह्या लोकांची थिंकिंग काय ही मला लोकांपर्यंत पोहोचवायची होती. आता माने काका आहेत जे मसाज हे थेरपिस्ट आहेत, ते त्यांचं महत्व काय आहे ड्रेसिंग रूम मध्ये, की 19-20 वर्षाची मुलं येतात सगळ्या जगभरनं कंट्रीमधनं, आणि त्यांना काय तेवढी स्टेबिलिटी नसते. आणि तिकडे ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्स इंग्लिश मध्ये हे करतात, तेव्हा इमोशनल जी स्टेबिलिटी लागते ही काही महत्वाची माणसं देत असतात. जसे आपले सुनंदन लेले सुद्धा पत्रकार, ते सुद्धा इम्पॉर्टंट रोल त्यांनी प्ले केला. माने काका आणि स्टॅटिस्टिशियन मोहनदास मेनन, मी नेहमी म्हणतो की मोहनदास मेनन आणि त्यांची बायको ही जगातली बेस्ट जोडी आहे. कारण दोघेही 24
तास क्रिकेट बघतात त्यामुळे त्यांच्यात भांडण होऊच शकत नाही. हे हे खूप छोटे छोटे किस्से या पुस्तकातून आलेले आहेत जे खूप इंटरेस्टिंग आहेत. पण आम्हाला सगळ्यात उत्सुकता आहे की या खेळाडूंबरोबर तुमची खूप जवळीक झाली. त्यानंतरचे अनुभव कसे होते की हा कोण माणूस आलेला आहे असं सुरुवातीचे अनुभव होते का पहिल्यापासूनच अप्रिसिएशन मिळत गेलं? मला ऍक्च्युली बघायला गेलं ना तर खूप जास्त त्रास झाला नाही, कारण कॉमेडियन असल्यामुळे ना एकतर आपण इमिजिएटली लोकांच्या जवळ जातो, कारण आणि कुठेतरी मला असं लक्षात आलं की क्रिकेटर्सना कळलं की मला थोडं बहुत क्रिकेट पण कळतं. आणि मी कधीही त्यांच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल काही विचारायचो नाही, पण माझे जे प्रश्न होते 10 वर्षात मी एक शिकलो की कुठलं बटन दाबायचं क्रिकेटरचं. बरं. कारण तेही इमोशनल एजवर असतात, टुरिंगवर एकटे असतात आणि एकटं राहणं सोपं नाही. तेव्हा बीसीसीआय जेव्हा म्हणते की गर्लफ्रेंड्स आणि वाईफ्सना तुम्ही टूरवर घेऊन जाऊ नका, हे मला असं वाटतं चुकीचं आहे. कारण एकटं राहिल्यावर एवढ्या हाय कॉम्पिटिशन प्रेशरमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी, कंपॅनियनशिप ही लागत असते. बरोबर. आणि त्यामुळे ह्या लोकांनाही खूप बोलायचं असतं. फक्त त्यांना भीती असते की काहीतरी चुकीचं कोट होईल. आणि हे मी पहिल्या सुरुवातीला असं एक कॉन्फिडन्स निर्माण केला प्लेयर्स बरोबर. आणि त्याच्यामुळे काय झालं की सेहवाग मला स्वतः येऊन सांगायचं, साठे साहब आपने वो देखा ना, इस मैच में ऐसा हुआ था. आणि हे जेव्हा कॉन्फिडन्स यायला लागलं तेव्हा मला मजेदार किस्से आरामात कळायला लागले. की म्हणजे युवराजनी मला चक्क किस्सा सांगितला की आम्हाला इंग्लिश येत नव्हतं टीमला, म्हणून आम्ही इंग्लिश शिकवायला म्हणून संडे ठरवला की आम्ही संडेला इंग्लिश बोलायचं. त्या दिवशीच म्हणजे सगळे कॅचेस ड्रॉप झाले, कारण कोणी कोणाशी बोलायलाच तयार नाही, कारण पंजाब टीमला पंजाबीच येत होतं. तर असे मजेदार किस्से. आणि मुख्य म्हणजे लंच, डिनर, जगभर प्रवास करत असताना क्रिकेटरला जेवायला भारतीय जेवण साठी तो काही करू शकतो. त्यामुळे ह्यांना मी कुठे कुठे घेऊन जायचो आणि त्या गमती जमती करत असताना मला खूप स्टोऱ्या कळायच्या. नक्कीच. पण ह्या स्टोरीज तुम्ही एक सेन्सेशन निर्माण व्हावं अशा रीतीने दिलेल्या नाहीत. खूप छान तऱ्हेने त्या येतात आणि आम्हाला याच्या मागची मेहनत प्रत्येक खेळाडूची दिसते की प्रेशरशी एवढ्या मोठ्या ते कसं टॅकल करतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची तुम्ही आणली की जी प्रत्येक माणसाला, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेशर आहे. सचिन कसं फेस करतो, वीरेंद्र सहवाग कसा फेस करतो किंवा धोनी असेल, हे सुद्धा तुम्ही आणलं. असं काही डोक्यात होतं की फक्त खेळाडूंबद्दल लिहायचं हेच डोक्यात होतं? नाही, खेळाडू हे नेहमी क्रिकेटचे सेंटर पीस असतात. तर मी काय केलं की सेंटर पीस हा नेहमी आपण कौतुक करतोच त्याचं, पण त्यांच्याकडनं शिकतो. पण म्हणून मी सेंटर पीस धरला आणि साईडचा जो पीस धरला ती ही बाकीची माणसं धरली. पण ह्या सेंटर पीस मधनं मला असं लक्षात आलं की प्रत्येक, जसं सहवागचं म्हणणं आहे की हर आदमी का तरीका अलग है, जाना है सबको एक ही जगह. म्हणजे गोल इज कॉमन. आणि त्यामुळे मी नेहमी ह्या लोकांना विचारायचो, तुम्ही जेव्हा डाऊन असता तेव्हा तुम्ही कसे वरती येता. तेव्हा राहुल द्रविडनी सांगितलं की स्विच ऑफ स्विच ऑन करणं महत्वाचं असतं. आणि त्याचं असं म्हणणं होतं की सेहवागचं रीडिंग नव्हतं, पण मला वाचनाची आवड. आता वाचनाचा शो आहे म्हणून मी सांगतो की राहुल द्रविडनी मला सांगितलं की मी वाचन सुरू केलं टूरवर आणि त्याच्यामुळे माझा लाईफ चेंज झाला. कारण मला असं लक्षात आलं की जग आपल्या सर्कलहून खूप मोठं आहे आणि बाहेरच्या जगातनं आपण काहीतरी व्हॅल्यूज घेतल्या तर आपल्याला क्रिकेटमध्ये फायदा होईल. तर त्याचं असं म्हणणं होतं की छोट्या छोट्या गोष्टीचा मला फायदा झाला वाचनामुळे. की एकदा मी ऑस्ट्रेलियामध्ये आर्टिकल वाचत होतो, तिथे मला कळलं की डोळ्याचा एक मोठा डॉक्टर आहे जो F1 रेसिंग आणि फुटबॉल आणि टेनिस सारख्या मोठ्या खेळाच्या प्लेयर्सना ट्रीटमेंट देतो. तो म्हणला मी हे आर्टिकल वाचलं नसतं तर मी डॉक्टर शेरिल कोल्डरला मला सापडले नसते. ते त्यांच्यामुळे माझं 2 वर्ष क्रिकेट वाढलं. त्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की रीडिंग ही जी हॅबिट होती, वाचनाची आवड, ही त्याला आयुष्यभर त्याची मदत झाली. सचिनचं म्युझिक होतं, सेहवागचं काही नव्हतं. तो म्हणतो रिलॅक्स मीन्स रिलॅक्स, कुछ नाही करणे का. त्यामुळे ह्या प्रत्येक लोकांच्या गोष्टी मला कळल्या आणि त्या मी पुस्तकातनं सांगतोय, कारण मला लोकांना वाचताना लोकांना कळलं पाहिजे. मजा पण आली, पण काही शिकलो पण. बरोबर. मला तेच म्हणायचं की हे खेळाडू म्हणजे फक्त आपण जेव्हा बघतो की नाही मॅच खेळतायत, आपल्यासाठी मॅच खेळतात, याच्या पलीकडे जाऊन या खेळाडूंची प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला दाखवलेली आहे. अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो, तो म्हणजे की या खेळाडूंच्या इतक्या जवळ तुम्ही गेलात, पण त्यानंतर सुद्धा त्यांच्या फॅमिलीशी, कुटुंबाशी जेव्हा तुम्ही एकत्रित झालात, त्यानंतर तुमचं थोडा सगळीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला? नक्कीच. कारण मला असं एक महत्वाचं मला लक्षात आलं की सक्सेस हा फक्त त्या माणसाचा नसतो. म्हणजे सचिन बरोबर मी जेव्हा खूप वेळ काढायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की अजित दादाचा काय रोल आहे. मला हे लक्षात आलं की अंजलीचा किती इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणजे घरातलं कुठलंही काम
हे अंजली प्रायमरीली बघते. बर. म्हणजे सचिनवर म्हणजे त्याचं प्रेशर पडू नये, म्हणजे तो क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे हे आपल्याला आपले जनरली माहिती असतं की बाबा म्हणजे कपल्स एकत्र मदत करतात. पण हे मी जेव्हा जवळनं पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की काय महत्वाची माणसं लागतात आपल्याला सक्सेस करायला. म्हणून हे सुद्धा मी कुठेतरी त्या एका माझ्या पद्धतीने हे म्हणजे अंजलीला मी मल्टीटास्किंग गॉडेस म्हणतो की तिला सगळं जमतं. म्हणजे बिझनेस डील मध्ये पण ती लक्ष घालते. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या थोडा सहवासाने आपल्याला लक्षात येतात. आणि ह्या किती महत्वाच्या आहेत लाईफ मध्ये हे पण त्याची ग्रॅव्हिटी कळते. कारण क्रिकेट आपल्या आयुष्यात सारखी कॉम्पिटिशन नसते, पण क्रिकेटमध्ये सारखं तुम्ही दुसऱ्या अगेन्स्ट खेळत असता. त्यामुळे तुमचं कॅरेक्टर जास्त ओपन होतं. नक्कीच. खरं तर या पुस्तकाबद्दल आणखी गप्पा मारायच्या आहेत आपल्याला, पण वाचाल तर वाचाल मध्ये एक ब्रेक घेऊन आपण परत येऊया. वाचाल तर वाचाल मध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विक्रम साठे यांच्याशी खूप मस्त गप्पा चाललेल्या आहेत. या पुस्तकात जसं आपण बोलतोय तसं फक्त क्रिकेट एवढंच नाहीये, पण स्लेजिंग बद्दल लिहिलेलं आहे. कारण आम्हाला किरण मोरेचा आवाज ऐकून माहिती होता किंवा चिडवा चिडवी चालते हे आम्हाला ऐकून माहिती होतं, पण प्रत्यक्षात ग्राउंडवर काय घडतं हे लिहिणं थोडं धाडसाचं नव्हतं? हे पण इंटरेस्टिंगली मला प्लेयर्सनी सगळं सांगितलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं मी हे कोट करणार. ते म्हणले आता कोट करा, मला काही फरक नाही पडत. स्लेजिंग मध्ये पण गंमत असते की आपण म्हणजे समजा मी तुला एखादा माणूस चिडतो, दुसरा माणूस चिडत नाही. त्यामुळे इंडियन टीमने असं ठरवलं होतं की स्टीव्ह वॉला स्लेज नाही करायचं. स्टीव्ह वॉला जर का स्लेज केलं तर त्याचा तुम्हाला प्रॉब्लेमच होईल, कारण स्लेजिंगनी त्याला फायदा होतो, म्हणजे तो चिडत नाही. पण सेहवाग म्हणला की मी आपली एक मेथड केली होती. त्याचं असं म्हणणं होतं की मला सचिनला स्लेज केलेला अजिबात आवडत नाही. मेरे को कुछ भी बोलो मगर मास्टर को कुछ नहीं बोलने. आणि एक मजेदार मात्र किस्सा आहे की शोएब अख्तर बॉलिंग टाकत होता वीरेंद्र सेहवागला आणि त्यांनी शॉर्ट बॉल टाकला आणि मग तो वीरूला जाऊन म्हणा, बे नजफगड के कसाई मार ना यार. सेहवाग काही त्यांनी फक्त असं असं केलं. परत शोएब अख्तर आला, अरे मार ना यार. तिसरा बॉल परत आहे, अरे मार ना यार. चौथा बॉल सेहवाग शोएब अख्तरला गेला, तू बॉल डाल रहा है या भीक मांग रहा है. त्यामुळे ते म्हणतं की स्लेजिंग म्हणजे नेहमी मारामारी अशी काही होत नाही, म्हणजे बाचाबाची, पण कधीतरी मजेदार गोष्टी पण होतात. म्हणजे मायकल क्लार्कचा एक इन्सिडेंट सांगतो की मायकल क्लार्क काहीतरी सचिनला सारखा टोचून बोलत होता आणि हे काय सेहवागला आवडलं नाही. तर सेहवागनी जाऊन मायकल क्लार्कला विचारलं, मायकल क्लार्क व्हॉट इज युअर एज? तो म्हणला 25 मॅट into 2 number of hundreds. Why are you sledging to him? आणि मायकल क्लार्कचं निकनेम पप आहे. अच्छा. तर त्याने सो व्हॉट इज युअर निकनेम? तो मायकल क्लार्क म्हणला पप. तर सेहवागने म्हणलं विच ब्रीड. त्यामुळे अशा गमती जमती सेहवाग खूप सांगतो. आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे सचिनचं असं म्हणणं आहे की तुम्ही वेळच्या वेळी एक वाक्य बोलून निघता आलं पाहिजे. म्हणजे तो म्हणतो की मी नेहमी स्लेज करत नाही, पण एकदा मेग्रा खूप चांगली बॉलिंग टाकत होता आणि म्हणजे इतकी चांगली बॉलिंग टाकत होता की सचिन म्हणला की मला कळलं की हा आपली विकेट काढणार. म्हणून त्यांनी सौरव गांगुलीला जाऊन सांगितलं आणि म्हणलं की सौरव, मला नाही वाटत आपण हे विकेट फार वाईट आहे, 4-5 मिनिटात आपण 3-4 विकेट जातील, काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण. तर सौरव म्हणला नाही तू म्हणलं नाही मी वेगळं करणार काहीतरी. मेग्राकडे असा चालत गेला आणि तो त्याला म्हणला की विच साइड शुड आय हिट यू. नाव सचिन तेंडुलकर नॉर्मली असं बोलत नाही, पण असं म्हणल्यावर मेघरा जरा एकदम घाबरला आणि पहिला बॉल त्यांनी चुकीचा टाकला. त्याच्यानंतर त्यालाही सरप्राईज की बाबा सचिन तेंडुलकर आपल्याला असं का म्हणतो. आणि मग सचिननी त्याला 2 4 मारले आणि मॅच पलटली. त्यामुळे अशा कधीतरी हे मेंटल जो वॉर असतो तो फक्त असं एकमेकाला चिडवायसाठी असा नसतो, पण त्याच्यामध्ये वन अपमॅनशिपची प्रोसेस असते. नक्कीच. या खरं तर गप्पा संपवायचं असं वाटत नाही, पण आपल्याला पुन्हा एक ब्रेक घ्यावा लागतोय. तुम्ही पाहत राहा वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल मध्ये आज आपण मस्त गप्पा मारतोय विक्रम साठे यांच्याशी. खूप वेगळं आयुष्य तुमचं आमच्या समोर आलेलं आहे, कारण की MBA ची अगदी सरधोपट नोकरी, त्यानंतर स्टँडअप कॉमेडियन, हे सगळं बदलत आज या क्रिकेटपटूंमधला आणि एवढं नॉलेज असलेला एक माणूस, इथपर्यंत तुमची ही ओळख झाली. पण आता याच्या पुढे काय करायचंय? काही ड्रीम प्रोजेक्ट आहेत?
तसं काय नाही. मी माझं आयुष्याची अशी म्हणजे काही प्लॅनिंग तशी केली नाही. एमबीए मध्ये सारखं विचारतात व्हॉट इज युअर 5 इयर प्लॅन. मी तेव्हाच म्हणलं की माझा काही 5 इयर प्लॅन कोणी करू शकत नाही आयुष्यात, असं माझं मत आहे. आणि मी नेहमी असं म्हणतो की एमबीए करत असताना 7 वर्ष मी नोकरी केली आणि तेव्हा एक दिवस मला लक्षात आलं की याना गुप्ता ही कुठल्याही सीईओ पेक्षा जास्त पैसे कमवते. तर म्हणलं की आपण पण आयटम नंबर व्हायला पाहिजे आणि म्हणून मी क्रिकेटचा आयटम नंबर झालो. आणि लकीली क्रिकेटमुळे मला जनरल स्टँडअप कॉमेडी करता आली. स्टँडअप कॉमेडीमुळे एक चांगलं झालं, माझं वाचन चांगलं झालं. मी आता पॉलिटिकल ह्युमर करतो, बॉलिवूड बद्दल बोलतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझे 1-2 बिझनेसेस मी चालू केले आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी करतो. आणि ऑथर म्हणजे मला एवढं लक्षात झाल्यावर मला शेवटी आजी आज विचारते ते कॉमेडी वगैरे ठीक आहे पण तू करतोस काय. त्यामुळे मी म्हणलं की आता आपल्याला कुठेतरी लोकांना दाखवून पाहिलं पाहिजे की मी सिरियस आणि हुशार मनुष्य, म्हणून मी पुस्तक लिहिलं. कारण आपल्याकडे ऑथर म्हणला की जरा हा काहीतरी असेल असं एक इमेज आहे, म्हणून म्हणलं ऑथर व्हायचं. पण आता माझ्या डोक्यात जरा वेगळा विचार असा आहे की थोडं प्रॉब्ली क्रिकेट तर चालूच राहील, थोडा ब्रेक द्यायचा आणि मला पॉप्युलर कल्चरवर आणि इंडिया ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर इंडियामध्ये ज्या गोष्टी घडतायत ह्याच्यावर एक स्टँडअप कॉमेडी ऍक्ट करायचा आहे. आणि होपफुली एक सिनेमाची स्क्रिप्ट पण, ते आपण बकेट लिस्ट म्हणतो ना, हे पण पुस्तक पण लिहायचंय, ऍक्टिंग पण करायची. तसं एक स्क्रिप्टवर माझी एक ब्रॉड आयडिया आहे, बघू काही जमतं का. नक्कीच नक्कीच. आपण अगदी शेवटाकडे आलेलो आहे कार्यक्रमाच्या. एक शेवटचा प्रश्न की सचिनने तुमचं आयुष्य घडवलं आणि बिघडवलं असं तुम्ही म्हटलं, सचिन बद्दल काय सांगा. मला असं वाटतं सचिन तेंडुलकर बद्दल मी एवढंच सांगेन की प्रत्येक वेळा मी भेटतो ना तर त्याच्याबरोबर त्याला मला असं वाटतं सत्संग होतोय. कारण एवढी डेप्थ आहे त्या माणसामध्ये. आपण फक्त क्रिकेट बघतो आणि मी नॉन क्रिकेट म्हणतोय. परवा मी शेवटचं मी तुम्हाला सांगतो, एक प्रश्न विचारला त्याला की तू बॅड पॅच मधनं कसा बाहेर येतोस. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि मी गप्प बसलो, मला कळेच ना तो काय म्हणतोय. त्यांनी सांगितलं माणसाच्या ब्रेनच्या कंपार्टमेंट मध्ये 2 कंपार्टमेंट्स असले पाहिजे. एक म्हणजे प्रॅक्टिस फॉर्म आणि एक म्हणजे मॅच फॉर्म. आणि प्रॅक्टिस फॉर्म हा मॅच फॉर्म मध्ये आला नाही पाहिजे कधी. त्यामुळे मी जर का प्रॅक्टिस वाईट केली तर मी कधी माझ्या मॅच फॉर्मला अफेक्ट नाही होऊन द्यायचो. म्हणजे माझा मॅच फॉर्म दुसऱ्या दिवशी ह्याच्या मागच्या प्रॅक्टिस सेशनशी काही संबंध नाही. मॉरल ऑफ द स्टोरी असं आहे की तुम्ही जेव्हा बायकोशी भांडत असता तेव्हा तुमचा ऑफिसच्या कामावर त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. आणि जेव्हा ऑफिसला तुम्हाला बॉस ओढतो तर हे तुमच्या बायकोच्या रिलेशन बरोबर अफेक्ट नाही झाला पाहिजे. पण ह्या 2 कंपार्टमेंट्स कशा करता येतील ह्या क्रिकेटिंग एक्झाम्पल देऊन मला सांगितलं. तेव्हा माझा मेसेज लोकांना एवढाच आहे की बॉसनी किती वाईट वागला तुमच्या तर बायकोशी वाईट वागू नका. नक्कीच विक्रम, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून, खूप फ्रेश वाटलं. आणि पुस्तक तर खूप सुंदर आहेच आहे. प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचा, आपल्या खेळाडूंबद्दल, आपल्या मॅच बद्दल, आपल्या क्रिकेट बद्दल जाणून घेण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. आज वाचाल तर वाचाल मध्ये आलात आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी. व्हेरी मच. वाचाल तर वाचाल मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत नवीन पुस्तकासह. पहा फक्त IBN लोकमत.